हॅलो एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर सुचिता, माझ्या द क्रोशेटिंग डेंटिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर अशी ही एक मिनी स्लिंग बॅग बनवत आहोत. मी आज तुम्हाला हे अतिशय बिगिनर फ्रेंडली वेमध्ये शिकवणार आहे. जर तुम्ही बिगिनर असाल तरी पण तुम्ही ही बॅग आरामात बनवू शकता. तर आपण जेव्हा असं मार्केटला जातो किंवा आपण जेव्हा गाडीवर जातो किंवा टू व्हीलरवर जातो, तर तेव्हा आपल्याकडे काहीतरी असं हाताशी असलं पाहिजे, जेणेकरून आपण ज्याच्यामध्ये आपला मोबाईल, बघा मोबाईल याच्यामध्ये आता आरामात बसत आहे. एक मोबाईल आणि थोडेफार पैसे किंवा आपले जे काही चाव्या वगैरे ग्लासेस असतात ते आपल्या ह्या छोट्याशा बॅगमध्ये अतिशय आरामात आपण ठेवून कॅरी करू शकतो. तर अशी ही सुंदर बॅग मी 1, 2 आणि 3 आणि हे चार कलरमध्ये बनवली आहे. तुम्ही मल्टी कलरमध्ये बनवू शकता किंवा 2 कलरमध्ये पण ही बॅग अतिशय सुंदर दिसते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्ही कुठलीही स्टेप मिस करणार नाही आणि तुमचं कुठेही चुकणार नाही किंवा अडणार नाही. आणि जर चुकलंच काही अडलं तर नक्की कमेंटमध्ये लिहा. जर व्हिडिओ तुम्हाला छान वाटत असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये ते पण लिहा आणि एक लाईक नक्की करा. तर बघा, ही बॅग बनवण्यासाठी आपण सगळ्यात आधी मटेरियल्स बघूयात आपल्याला काय काय लागणार आहे. सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे एक ब्लॅक कलर, म्हणजेच हा आपला बेस कलर असणार आहे, हा आपला मेन कलर असणार आहे. नंतर आपण सोबत जेही कलर आपल्याला यूज करायचे तर हे थोडं माझा गुंता झाला आहे. तर हा आपला गंगा ऑलिव्हियाचा यान आहे बघा. तर हे सगळेच माझे गंगा ऑलिव्हियाचे यान आहेत. तर एक कलर हा मी इथे यूज करत आहे, एक मी डार्क पिंक कलर यूज करणार आहे आणि एक बेज कलर आपण यूज करायचं आहे आणि एक ब्लू कलरही मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर हे माझं कलर कॉम्बिनेशन असणार आहे. तुम्ही आपल्या चॉईसनी कलर कमी किंवा जास्त नक्की करू शकता. त्याच्यासोबत आपल्याला लागणार आहे आपली 4 मिलीमीटरची हुक, सीझर आणि टेपेस्ट्री निडल. बघा, सुरुवात आपण आपला बेस जो कलर आहे मेन त्याच्यापासून करायची आहे. एक स्लिप नॉट बनवायची आणि चेन 30 बनवायच्या. चेन 2, 3, 4, 5, 30 चेन्स आपल्या इथे बनवून रेडी आहे. आता 30 चेन आपल्या इथे बनवून रेडी आहे. आपण अजून पुढे एकूण 3 चेन बनवायच्या आहेत. 1, 2 आणि 3. ह्या 3 चेन बनवल्यात. ह्या आपल्या फर्स्ट डबल क्रोशे असणार आहेत. आता आपण यार्न ओव्हर करून जो नेक्स्ट चौथा चेन आहे, चौथी चेन, त्याच्यामध्ये हुक इन्सर्ट करायची आहे आणि एक डबल क्रोशे बनवायचा. तर आपला हा चेन 3 हा पहिला डबल क्रोशे आणि हा दुसरा डबल क्रोशे असं काउंट होणार आहे. आता पुढच्या ज्या प्रत्येक चेन आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक डबल क्रोशे असा बनवत जायचं आहे. थोडं ब्लॅक यान मी यूज करत आहे, त्याच्यामुळे प्रोजेक्ट थोडासा तुम्हाला समजण्यासाठी अवघड जाऊ शकतो, कारण डार्क कलरचे प्रोजेक्ट जे असतात ते समजण्याला थोडेसे कठीण जातात. पण मी इथे तुम्हाला बोलून किंवा तोंडी मी तुम्हाला सांगत आहे प्रत्येक गोष्ट, त्याच्यामुळे तेवढं तुम्ही लक्ष देऊन ऐका. थोडं जास्त कठीण नाही आहे हा प्रोजेक्ट, बिगिनर फ्रेंडलीच आहे. तर इथे आपल्याला आता प्रत्येक स्टिचमध्ये एक स्टिच असा बनवून घ्यायचा आहे. तर बघा, इथे हा आपला पहिला रो कंप्लीट झाला. इथे मी शेवटच्या चेनमध्ये बघा एक डबल क्रोशे स्टिच बनवला आहे. तर शेवटच्या चेनमध्ये आपल्याला अजून 2 म्हणजे एकूण 3 डबल क्रोशे स्टिचेस असे बनवायचे आहेत शेवटच्या चेनमध्ये. त्याच्यानंतर आपलं वर्क असं वर्क टर्न करायचं आहे आणि हा जो एक्स्ट्रा धागा आहे हा आपण असं सोबत कॅरी करायचा आहे आणि पुढील प्रत्येक चेनमध्ये एक डबल क्रोशे असं आपण बनवत जायचं आहे. तर परत शेवटपर्यंत आपण असेच प्रत्येक चेनमध्ये एक डबल क्रोशे स्टिच बनवत जायचं आहे. इथे मी शेवटच्या चेनपर्यंत पोहोचली आहे. आता ही शेवटची जी चेन आहे तिथे आपण एक डबल क्रोशे स्टिच बनवायचं आहे आणि ज्या 3 चेन आहेत सुरुवातीच्या, ज्या आपण पहिल्या डबल क्रोशे म्हणून काउंट केलं होतं, त्यातल्या ह्या तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच बनवून घ्यायचं आहे. म्हणजे आपला पहिला जो पूर्ण राऊंड आहे तो असा बनवून रेडी आहे. आता नेक्स्ट राऊंडसाठी चेन 1, चेन 2 आणि सेम स्पेसमध्ये एक डबल क्रोशे बनवायचा आहे. आता आपल्याला पुढचे जे प्रत्येक जो स्टिच आहे तिथे एक डबल क्रोशे स्टिच बनवत जायचं आहे. तर असाच आपला हा दुसरा राऊंड इथे बनवून आपण पूर्ण करूयात. मी तुम्हाला दुसऱ्या राऊंडच्या शेवटी वर्क दाखवते. याच्यामध्ये चेंजेस काहीच नाही आहे, कुठे इन्क्रीज नाही आहे किंवा काहीच अदर चेंजेस नाही आहेत. फक्त डबल क्रोशेवर डबल क्रोशे असं आपण बनवत जायचं आहे.
इथे बघा माझा दुसरा राऊंड बनून पूर्ण झाला आहे. दुसऱ्या राऊंडच्या शेवटी आपण जो पहिला आता आपला डबल क्रोशे स्टिच होता इथे हुक इन्सर्ट करायची आहे. पण आपण जो आपलं वर्क आहे ते आपला जो सेकंड कलर आहे, आता आपण हा रँडमली कुठलाही तुम्ही यूज करू शकता. याच्यामध्ये कलर चॉईसेस भरपूर आहेत. जे कलर्स तुमच्याकडे अवेलेबल असतील त्याच्यातपासून तुम्ही हा जो प्रोजेक्ट आहे, ही मल्टी कलरची जी बॅग आहे ती आपण बनवू शकतो. तर प्रोजेक्ट कलरसाठी आपलं काहीही असं बंधन नाही आहे. तर तुम्ही कुठलेही कलर इथे चूज करू शकता. तर आता मी हा कलर इथे अटॅच करणार आहे. तर जिथे स्लिप स्टिच आपण बनवायचं आहे तिथेच आपण सेकंड कलर असा जोडून घ्यायचा आहे आणि सेकंड कलरने आपला स्लिप स्टिच बनवायचा आहे. मागच्या बाजूनी आपण दोन्ही जे आपले धागे आहेत ते असे थोडेसे टाईटली ओढून घ्यायचे आहेत आणि आपला जो हा यार्न टेल आहे बघा, हा नवीन कलरचा आणि जो आपला ब्लॅक कलर आहे, ह्या दोघांची मिळून आपल्याला इथे एक गाठ पाडायची आहे. एक टाईट गाठ आपण इथे पाडून घ्यायची आहे, जेणेकरून आपले जे दोन्ही कलर आहेत ते इथे आता छानपैकी जोडले जातील. आणि आता पुढचं जे वर्क आहे आपण ते ह्या सेकंड कलरमध्ये करायचं आहे. तर आत्ता जो आपला ब्लॅक कलर आहे तो आपण कट करणार नाही आहे. तर ब्लॅक कलर असा मागे सोडून द्यायचा. आपलं जे हे यार्न टेल आहे हे आपण सोबत कॅरी करायचं आणि आता सेकंड कलरने आपण चेन 1 बनवली. हा कलर आपण सोबत कॅरी करायचा आहे आणि सेम स्पेसमध्ये आपण एक सिंगल क्रोशे स्टिच बनवला आहे बघा, सेम स्पेसमध्ये. आणि आता पुढेही आपण प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच बनवायचा आहे. जो आपला बेस कलर आहे, प्रायमरी जो आपण कलर यूज केला आहे तो आपण कट करायचा नाही आहे, तो तसंच आपण कॅरी करणार आहोत. तर माझ्या केसमध्ये इथे मी ब्लॅक कलर ठेवत आहे. तुम्ही इथे व्हाईट पण यूज करू शकता किंवा मरून कलर पण, किंवा तुमच्या चॉईसने तुम्ही कुठलाही कलर एक इथे चूज करू शकता. तर आता ह्या कलरनी माझा जो फर्स्ट कलर मी जॉईन केला आहे त्या कलरनी मी प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच इथे बनवून घेणार आहे. हा राऊंड पूर्ण करते आणि तुम्हाला ह्या राऊंडच्या शेवटी मी तुम्हाला दाखवते की पुढे आपल्याला काय करायचं आहे. इथे बघा माझा ह्या सेकंड कलरमध्ये एक पूर्ण राऊंड बनवून झाला आहे. सिंगल क्रोशे आपण बनवायचे आहेत प्रत्येक स्टिचमध्ये. नंतर फर्स्ट जो आपला हा स्टिच आहे इथे हुक इन्सर्ट करून एक स्लिप स्टिच बनवून घ्यायचं आहे. परत नेक्स्ट राऊंडसाठी चेन 1 आणि प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच. तर असाच आपला हा पॅटर्न आहे. तर प्रत्येक राऊंडमध्ये आता आपला जो सेकंड कलरमधला फर्स्ट राऊंड आहे तो इथे पूर्ण झाला आहे. असेच आपल्याला 3 राऊंड्स बनवायचे आहेत टोटल. म्हणजे ह्या सेकंड कलरमध्ये आपण एकूण 3 राऊंड्स असे बनवून घ्यायचे आहेत. प्रत्येक स्टिचवर एक सिंगल क्रोशे स्टिच. तर मी तुम्हाला हे टोटल 3 जे राऊंड्स आहेत ते करते आणि त्याच्यानंतर आपलं पुढचं काय वर्क आहे ते दाखवते. तर इथे बघा माझे सिंगल क्रोशेचे एकूण 3 राऊंड्स बनवून झालेले आहेत दुसऱ्या कलरमध्ये. आता आपण काय करायचं आहे, शेवटपर्यंत मी आली आहे. स्लिप स्टिच बनवताना आपण पहिल्या स्टिचमध्ये हुक इन्सर्ट करायची आहे. मात्र आपला जो ब्लॅक कलर आहे त्याने आपण हा स्लिप स्टिच बनवायचा आहे. आणि आपला जो सेकंड कलरचा धागा आहे तो असा थोडासा ओढून घ्यायचा आहे. ब्लॅक कलरने चेन 1 बनवायची आहे आणि प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच बनवायचा आहे. आणि जो सेकंड कलरचा आपला धागा आहे तो आपण एक 5 स्टिचपर्यंत कॅरी करायचा आहे आणि नंतर आपण तो कट करून घ्यायचा आहे. बघा 1 2 3 4 आणि हा 5. तर आता इथून मी हा जो आपला सेकंड कलरचा यार्न आहे हा कट करून घेणार आहे. आता ब्लॅक कलरनी आपण हा प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच असा हा राऊंड पूर्ण बनवून घेऊयात. इथे मी ब्लॅक कलरनी पूर्ण एक राऊंड इथे बनवून घेतला. नेक्स्ट आपण स्लिप स्टिचसाठी फर्स्ट जो आपला ब्लॅक कलर आहे, ब्लॅक कलरचा स्टिच आहे त्याच्यामध्ये धागा इन्सर्ट करून घ्यायचा आहे. पण जो आपला स्लिप स्टिच आहे तो आपण आपला जो नेक्स्ट कलर यूज करणार आहे त्याने बनवायचं. तर इथे मी माझा स्काय ब्लू कलर इथे जोडून घेत आहे. परत तेच करायचं आहे. जो स्काय ब्लू कलर आहे त्याची
आणि आपल्या ब्लॅक यार्नची 1 ते 2 गाठ पाडून घ्यायच्यात, म्हणजे आपला हा कलर इथे छान जोडला जाईल आणि फिनिशिंग येतं याने. आतल्या बाजूने आपले कुठलेही आतल्या आणि बाहेरच्या बाजूने आपले कोणतेच एक्स्ट्रा धागे इथे दिसून येत नाहीत. तर असाच आता आपण जसं आपण आता चेन 1 बनवायची बघा, आणि आपला जे हे धागा आहे हा आपण सोबत कॅरी करायचा आहे आणि ब्लॅक धागा आपला आतल्या बाजूने सोडलेलाच आहे. तर सेम स्टिचमध्ये हुक इन्सर्ट करून एक सिंगल क्रोशे, नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे, असा प्रत्येक स्टिचमध्ये एक एक सिंगल क्रोशे स्टिच आपण बनवून घ्यायचं आहे. आणि स्काय ब्लू कलरचे पण आपण 3 राऊंड्स इथे बनवून घ्यायचे आहेत. तर बघा आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपला पॅटर्न नेमकं काय आहे ते. तर बघा आता मी काय करणार आहे, ह्या स्काय ब्लू कलरनी एकूण 3 रो मी बनवणार आहे, जसे आपण इथे बनवले होते. नंतर 3 स्काय ब्लू कलरच्या रोज नंतर मी एक ब्लॅक कलरचा रो बनवणार आहे आणि त्याच्यानंतर परत माझा जो तिसरा कलर असेल तो मी जोडून घेईल आणि परत 3 राऊंड नंतर एक राऊंड आपण ब्लॅक कलरचा बनवायचा. तर असे आपण हे असे आपण हे पॅटर्न फॉलो करायचं आहे. आणि आपली जी पर्सची लेंथ आहे, म्हणजे आपल्याला जेवढे पण कलर यूज करायचे असतील त्याच्या अकॉर्डिंग आपली जी पर्सची लेंथ आहे, समजा एवढी, किंवा आपण ती बनवताना आपण डिसाईड करू शकतो. तर असे आपण कलर चेंजेस करून आपली जी पूर्ण लेंथ आहे ती इथे बनवून घेऊयात आणि मी तुम्हाला पुढचं वर्क पुढे दाखवते. इथे बघा आता माझी जी बॅग आहे ती रेडी झाली आहे. याच्यामध्ये मी एकूण 1, 2, 3 आणि 4 कलर यूज केलेत आणि मधल्या ह्या ब्लू कलरनंतर मी परत हे खालचे जे सिक्वेन्स आहे तो इथे असा कंटिन्यू केला आहे. म्हणजे तुम्ही इथे प्रत्येक जो आपला कलर आहे तो चेंज करू शकता आपल्या अकॉर्डिंग, किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्रत्येक कलर इथे चेंज करू शकता. तर बघा इथे बॅग बनवून रेडी आहे. सगळ्यात शेवटच्या कलर चेंजनंतर मी इथे 2 ब्लॅक कलरचे सिंगल क्रोशेचे रोज बनवलेत, राऊंड्स बनवलेत ब्लॅक कलर, आणि इथे पण ब्लॅक कलरवर आपण शेवट केलेला आहे. तर आता आपण बॅगचा स्ट्रॅप बनवायला घेऊयात. आपण बॅगचा स्ट्रॅप बनवायला सुरुवात करायची आहे. ब्लॅक यार्नपासून आपण सुरुवात करणार आहोत. सगळ्यात आधी एक नॉट बनवायचं आहे. स्लिप नॉटमध्ये चेन्स बनवायचे आहेत. तर आता चेनची जी लेंथ आहे ती आपण आपल्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकतो. आता इथे माझ्या 5 चेन बनल्यात. तर आपला जोही स्लिंग बॅगसाठी आपल्याला जेवढा बेल्ट हवा असेल तेवढा आपण इथे बेल्टसाठी लेंथ यूज करायची आहे, तेवढ्या चेन्स आपण इथे बनवून घ्यायच्या आहेत. तर बघा मी चेन्स बनवून घेते आणि नंतर तुम्हाला सांगते. तर इथे आता मी एकूण 200 चेन्स म्हणजे 200 चेन्स बनवून घेतल्यात आणि एवढा जो लेंथ आहे माझा स्ट्रॅपसाठी तो मला सफिशियंट वाटत आहे. तर आता आपण काय करायचं बघा, चेन 1 बनवायची, परत पुढे एक, आणि जी आपली नेक्स्ट दुसरी चेन आहे त्याच्यामध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच असा बनवायचा आहे. परत नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच आणि पुढील प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच आपण असा बनवून घ्यायचा आहे, म्हणजे आपला पहिला रो इथे पूर्ण होईल. तर पहिला रो मी तुम्हाला पूर्ण करून दाखवते. आपल्याला काहीच चेंज किंवा काहीच वेगळं असं फार करायचं नाही आहे. प्रत्येक रोमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच प्रत्येक चेनमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच असा बनवून घ्यायचा आहे. तर इथे बघा माझा सिंगल क्रोशेचा फर्स्ट राऊंड इथे बनवून पूर्ण झाला आहे. फर्स्ट राऊंडच्या शेवटी माझ्याकडे एकूण 200 सिंगल क्रोशे स्टिचेस आहेत. आता आपण काय करायचं आहे, नेक्स्ट राऊंडसाठी चेन 1 करायची आहे, वर्क आपलं टर्न करायचं आणि पहिल्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच बनवायचा आणि आता येणाऱ्या पुढच्या प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच बनवायचं आहे. तर असाच आपला दुसरा राऊंड असणार आहे. प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच. त्याच्यानंतर परत आपण चेन 1 करायची आणि तिसरा राऊंड तसाच बनवायचा आहे आणि त्याच्यानंतर चौथा राऊंड पण आपल्याला तसाच बनवायचा आहे, म्हणजे आपला जो स्ट्रॅप आहे त्याची विड्थ आपली इथे पूर्ण होईल. तर एकूण आपल्याला 4 जे रोज आहेत ते सेम पॅटर्नमध्ये बनवून घ्यायचे आहेत. मी तुम्हाला पूर्ण 4 रोज बनवतो आहे आणि नंतर तुम्हाला दाखवते की आपला स्ट्रॅप इथे कसा दिसत आहे ते. तर इथे बघा माझा जो बॅगचा बेल्ट आहे त्याची पूर्ण लेंथ आणि विड्थ इथे आता कंप्लीट झाली आहे. आता मी काय करणार आहे, हा जो एंड आहे इथे आपला चौथा रोचा, इथे मी थोडा जास्त असं धागा सोडून
आपलं यान सोडून इथून कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून हाच धागा आपण बॅगला जेव्हा स्ट्रॅप अटॅच करू त्याच्यामध्ये कामात येईल. तर आता हा जो धागा आहे आपण आपल्या सुईमध्ये आपली जी टेपेस्ट्री नीडल आहे त्याच्यामध्ये असा टाकून घेऊयात. आणि ही बघा आपली बॅग इथे बनून ऑलरेडी रेडीच झाली आहे. आणि आता आपण आपला बेल्ट तयार केला आहे. तर आता बॅगला आपण बेल्ट जोडायचा कसा, तर मी बॅग ही पूर्ण आपली ही इनसाईड आहे, सॉरी ही आउटसाईड आहे, बाहेरची बाजू आहे. आणि मी ही बॅग उलटी करून घेतली आहे, ही आपली आतली बाजू आहे. तर आता आपण बॅग आतल्या बाजूने जोडून घ्यायचं. त्याच्यासाठी हा बॅगचा आपला सेंटर आहे बघा, दोन्ही बाजूनी सेंटर आहे. इथे आपण मधले जे 4 स्टिचेस आहेत ते असे आयडेंटिफाय करायचे आहेत. आणि आपला जो हा स्ट्रॅप आहे हा इथे, तर आपल्या ज्या वरच्या ह्या 2 लाईन आपण बनवलेल्या आहेत आपल्या ब्लॅक कलरमध्ये, तिथे आपण हा बॅगचा स्ट्रॅप ठेवून जॉईन करून घ्यायचं आहे. तर असं आपण बॅग आता हे ठेवलं आहे, स्ट्रॅप असं इथे ठेवलं आहे. आणि जसं आपण काही पण स्टिच करून घेतो बघा, आपण शिवून घेतो, तर तसंच आपण ह्या टेपेस्ट्री नीडलनी आपला जो बॅक स्ट्रॅप आहे तो असा चांगल्या प्रकारे ह्यावरच्या 2 लाईनमध्ये जोडून घ्यायचा आहे. तो चांगला सिक्युअर होईल आपल्याला. म्हणजे जेव्हा आपण शिवतो तेव्हाच आपल्याला हे लक्षात येते की तो टाईट वाटत आहे, सिक्युअर वाटत आहे की नाही. तर जोपर्यंत आपल्याला तो अतिशय छान वाटत नाही तोपर्यंत आपण असे इथे स्टिचेस टाकत राहायच्यात, जेणेकरून आपला बॅक स्ट्रॅप इथे छान जोडला जाईल आणि छान प्रकारे सिक्युअर होईल. तर बघा हे आतल्या बाजूने आपण असं आपला जो बॅगचा स्ट्रॅप आहे तो जोडून घेतो आहे. तर इथे बघा ही आपली बाहेरची बाजू असणार आहे, याच्यामध्ये कुठेही ओळखू येत नाही आहे. तर आता मला बऱ्यापैकी हा स्ट्रॅप जो आहे तो असा मी जेव्हा ओढत आहे तेव्हा मला तो सिक्युअर फील होत आहे. तर मी इथे रँडमली एक अशी गाठ काढून घेईल बघा, अशी एक गाठ मी इथे काढून घेतली. आणि जो आपला ब्लॅक यान आहे तो मी असा इथच्या स्टिचेसमधून असा पास करून घेईल. आणि त्याच्यानंतर जो आपला धागा आहे तो मी इथे कट करून घेते. आणि असंच आता हा बॅक स्ट्रॅप जो आहे मी तो कुठेही फोल्ड न होऊ देता बघा, कुठेही हे एक लक्षात ठेवायचं आहे की आपण जेव्हाही कोणत्या बॅगचा स्ट्रॅप आपण जोडतो तेव्हा तो कुठेही फोल्ड होऊ द्यायचा नाही आहे. तर बघा आपण हा पूर्ण सरळ करून घ्यायचा आहे. आणि असाच हा या बाजू आपण इथे जोडून घ्यायचा आहे. तर मी हा दुसरी बाजू इथे जोडून घेते आणि मग तुम्हाला फायनल लुक दाखवते. ते बघा दोन्ही बाजूचे जे स्ट्रॅप आहेत ते माझे जोडून झालेत. आणि मी सगळे जे एक्स्ट्रा यान्स आहेत ते आतल्या बाजूने करून घेतलेत. तर आतल्या बाजूने बघा आपली बॅग अशी दिसत आहे. आणि आता आपण ही सरळ करून घेऊ. तर बाहेरच्या बाजूने पण बघा अतिशय सुंदर आपल्या बॅगचं फिनिशिंग आलेलं आहे. तर बघा इथे आपली ही जी बॅग आहे ही अशी बनून रेडी झाली आहे. तर बघा हा बॅगचा बेल्ट आहे आणि ही सुंदर अशी मल्टी कलरची बॅग इथे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो आहे. तर तुम्ही पण ही बॅग नक्की ट्राय करा. तुम्ही कोणत्या कलर्समध्ये ही बॅग बनवत आहात ते पण मला नक्की सांगा. कमेंट करून नक्की सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करून जा आणि एक छानशी कमेंट नक्की करून जा. कुठे काही समजलं नसेल तर ती पण कमेंट करा, मी तुमचा प्रॉब्लेम नक्की कमेंट सेक्शनमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करेल. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.